श्रीराम नमस्कार. आज 24 फेब्रुवारी 2021 श्रीमद भगवद्गीता निरूपण भाग 84. आत्मविज्ञान योग या योगामध्ये शेवटच्या 2 ते 3 श्लोकात परमात्मा भगवंत श्रीकृष्णाने अर्जुनास जो उपदेश केला, अध्यात्म, आपण मागील भागात पाहिलं. अध्यात्म म्हणजे काय? अधि आणि आत्म. अर्जुन श्रीकृष्णाला विचारतोय, तुम्हाला सांगतोयस ते खरं आहे, पण मला समजायला जरा थोडं अवघड जात आहे. सर्वसामान्य माणसांना जसं एखादं अध्यात्माचं पुस्तक, स्वाध्यायाचं पुस्तक, ग्रंथ किंवा स्तोत्र हे हातात असतं, पण ते समजत नाही, किंवा वाचलं तरी त्याचं आकलन होत नाही. आणि आज समाजामध्ये हे आकलन न झाल्यामुळे अध्यात्माच्या मार्गावर चालून सुद्धा ज्ञानापासून मनुष्य वंचित राहू शकतो. आज मी स्वतःच्या बाबतीत जर विचार केला की ज्यावेळी डॉक्टरांची भेट झाली तेव्हा कशाचाच गंध नव्हता, पण आज अगदी ह्या क्षणाला सुद्धा काहीही अडो, उत्तर समोर हजर असतं. हा ज्ञानाचा प्रकाश, हा ज्ञानाचा मार्ग दाखवणारे डॉक्टर आज बरोबर आहेत म्हणून मी हे करू शकतो, प्रयत्न करतोय. तो किती यशस्वी आहे हे माहीत नाही. अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना जे प्रश्न विचारले ते जेव्हा अर्जुनाला ज्ञात झालं की श्रीकृष्ण हाच या जगताचा निर्माता आहे, पण मग जगताचा निर्माता असेल तर तो माझ्या समोर उभा कसा, देहामध्ये उभा कसा, हा अर्जुनाचा प्रश्न होता. युद्धाच्या, कुरुक्षेत्राच्या मध्यभागी, मधोभागी हा जो रथ उभा आहे, इथे ह्या परमात्मा श्रीकृष्णाने, तो जर परमात्मा असेल तर हा रथ, हा मधोभागी येऊन का उभा केला? तोच जर या सृष्टीचा कर्ता, करविता आणि निमित्त असेल तर हे सर्व कशासाठी, असं अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न झालेला होता. आत्मसंयम योग, आत्मविज्ञान योग या योगामार्फत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचं जे प्रश्नांचं ज्ञानाच्या मार्गाने, विज्ञानाच्या मार्गाने आणि शास्त्राच्या मार्गाने जे शंकांचं निरसन केलं ते आपण पाहिलं. अध्यात्म म्हणजे काय हे आपण मागच्या भागात पाहिलं. वास्तविक अध्यात्म म्हणजे हा अगदी 15-20 मिनिटामध्ये सांगायचा विषय नाही, पण जसजशी भगवद्गीता पुढे जाईल तसं अध्यात्म म्हणजे काय हे कळायला लागेल. आणि मग या आत्मविज्ञान योगात भगवान श्रीकृष्ण अर्जुन जेव्हा प्रश्न विचारतो की तुम्हाला सोप्या भाषेत सांग, तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, जी व्यक्ती अधिभूत, अधिभौतिक आणि अधियाज्ञिक या 3 अवस्था व्यवस्थित समजते, समजून घेते,
तीच व्यक्ती मला प्राप्त करू शकते, तीच व्यक्ती माझ्याजवळ येऊ शकते. वास्तविक या जगतामध्ये जो देह, आत्मा जेव्हा त्या देहापासनं वेगळा होतो, हा मलाच येऊन मिळतो. पण ज्या देहाला, ज्या आत्म्याला माझं अस्तित्व जाणवतं, ज्या मनुष्याला मृत्यूसमयी हे कळतं की आता माझा पुढचा प्रवास हा भगवंतापाशी, त्या परमात्म्यापाशीच जाणार आहे, ह्याचं त्याला आकलन होतं, त्याचे विचार तिथं येऊन थांबतात, तेव्हाच तो आत्मा मला येऊन मिळतो. बघा, भगवंतांनी काय सांगितलं, आत्मा हा त्या परमात्म्याचं एक स्वरूप आहे, त्यातलाच एक अंश आहे. पण तोच आत्मा विशिष्ट कारणाने, वास्तविक आपण म्हणतो आत्म्याला कुठल्याही प्रकारचा आकार, उकार, वास, गंध काहीही नाही, अगदी खरं आहे. पण जेव्हा तो देहात असतो, या स्थूल देहात असणारा आत्मा जेव्हा कार्यान्वित असतो, तेव्हा त्याची ओढ त्या परमात्म्याकडेच लागली पाहिजे. त्याचं देह सोडल्यानंतर परमात्म्याकडे जाणं हे निश्चित आहे. पण जेव्हा देहाला ती जाणीव होते की आता माझा मृत्यू झाल्यावरती हा माझा आत्मा जो माझ्या देहातनं बाहेर पडेल, हा परमात्म्यातच विलीन होणार आहे, ही जाणीव होणं म्हणजेच भगवंताचं दर्शन आहे. आणि इथं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की अधिभूत, अधिभूत याची शब्दाची जर फोड केली तर आधी म्हणजे आत, आधी म्हणजे अधिक. जसं आपण अध्यात्म शब्दामध्ये बघितलं तेव्हाच सांगितलं, आधी म्हणजे अधिक सुद्धा होतं, आधी म्हणजे कमी आणि आत पण होतं. तर आधी म्हणजे आत आणि भूत म्हणजेच आहेच. जे आहे त्याला भूतच म्हणतात. जे सभोवताली आहे, या ब्रह्मांडात आहे, या भौतिकतेत आहे, ते भूत. म्हणून त्याला अधिभूत म्हटलेलं आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताना सांगतो, अधिभूत मनुष्य जेव्हा या पृथ्वी तलावावरती आहे, त्याचं वास्तव्य आहे, म्हणजे तो अधिभूत तत्वाखाली येतो. आणि अधिभूत तत्व कशामध्ये येतं? अधिभौतिक तत्वात येतं. अधिभूताला अधिभौतिक तत्व हे लागूनच येतं. आणि भौतिकतेमध्ये सर्व गोष्टी, अगदी कुठलीही गोष्ट असो, त्याला आत्मा हा असतोच. परवा मी एकांकडे गेलो होतो आणि त्यांना 2 बाटल्यांमध्ये 2 पावडर दिले आणि त्याच्यावर नाव लिहिलेलं नव्हतं. वास्तविक गंमत अशी झाली की कोणाला जर काही द्यायचं असेल तर त्या बाटलीवर मी नाव लिहून द्यायचो. आणि परवा डॉक्टरांनी मला सांगितलं की अरे, आपण अभ्यास करतो, मीपणाचा अभ्यास चालू आहे, आणि हा अभ्यास करताना तू त्या बाटलीला लाच देत आहेस. आता गंमत बघा बरं का, ती पावडर त्या बाटलीमध्ये भरलेली काचेची बाटली होती. आता समजा असं धरून चाला, अजय नावाच्या माणसाला द्यायची, तर त्याचं नाव वरती त्या बाटलीवरती अजय असं लिहिणं बरोबर आहे की नाही? पण डॉक्टरांनी सांगितलं नाही. त्याचं कारण असं की ज्यावेळी जर त्या बाटलीला जर नाम दिलं गेलं, नाव दिलं गेलं, तर तिच्यामध्ये अहम तयार होईल. बघा बरं का, बाटली निर्जीव. मला लगेच ते म्हणाले, अहो म्हटलं डॉक्टर साहेब, बाटली तर निर्जीव आहे, मग त्याला अहम कसला? मला म्हणाले, काय बाटली म्हणजे काय देह नाही? त्याचे तुकडं झाल्यावरती कळतं की ही फुटली, आता ही कामाची नाही, म्हणजे ती बाटली म्हणजे देहच आहे. आणि त्याच्यामध्ये जो वायू आहे तो त्याचा आत्मा आहे, त्याच्यात ज्योत आहे, पंचमहाभूत त्या पोकळीमध्ये सामावलेली आहेत. आणि कशाला द्यायचं?
एखाद्याला सांगितलं की तू अमुक एखाद्या संस्थेच्या माणूस एखादा कार्यान्वित असतो, कार्य चांगलं करत असतो आणि जेव्हा त्याला सांगतो की तू आजपासून संस्थेचा अध्यक्ष, जसं त्याला अध्यक्ष हे चिकटतं त्याबरोबर त्यातला जो मूळ स्वभाव असतो तो बदलायला सुरुवात होते. कारण त्याला असं वाटतं काहीतरी विशिष्ट उत्पत्ती, विशिष्ट वर्णन असं माझ्यासाठी काही केलं गेलेलं आहे आणि त्याच्यामधल्या अहममध्ये बदल होतो. आणि मग घरामध्ये दुसरं असतं तर तो म्हणतो ती माझी बाटली कुठे आहे, आणि त्या बाटलीलाही कळतं की मी ह्याची आहे, म्हणजे त्या बाटली स्वतःला सिद्ध करते. बघा बरं का, निर्जीव बाटली आपण म्हणतो वस्तूला. आपण भगवद्गीता बघतोय आणि त्याच्या अनुसरून या बाटलीचं उदाहरण मी सांगतोय, जे परवा 2 दिवसापूर्वी घडलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ही पंचतत्व, पंचमहाभूत ही आहेत, म्हणून त्या बाटलीचं अस्तित्व आहे. आणि मग ते अस्तित्व, एखाद्या बाटलीला आपण नाव दिलं तर ती काय झालं, त्या नावाची ती बाटली झाली. म्हणजे त्याच्यात अहम निर्माण झाला, ती त्याचीच आहे. समजा एका घरामध्ये 2 बाटल्या दिल्यात, एक अजय नावाने एक विजय नावाने, तर तो दोन्ही बाटल्या जर सारख्या असतील आणि त्या शेजारी शेजारी ठेवल्या तर दुसरा म्हणतो ती विजय नावाची बाटली माझी आहे आणि ती अजय नावाची बाटली तुझी आहे. म्हणजे विभाजन हे तुम्हीच करता, त्याच्यामध्ये अहम निर्माण तुम्हीच करून देता. आणि जेव्हा त्याला तडा जातो, जेव्हा ती तुटली जाते, तेव्हा कळतं की हा देह म्हणजे ती बाटली आता काही कामाची नाही. नीट विचार करा, उदाहरणाचं समजून घेणं खूप गरजेचं आहे. यापुढं भगवद्गीता समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण इथं जर पायरी चुकली तर पुढची कळणार नाही आहे. तसं श्रीकृष्णाने सांगितलं की पंचतत्व, पंचमहाभूत शरीरामध्ये अधिभौतिक, या भौतिक गोष्टी आहेत त्या अति आहेत, म्हणजे त्या आत आहेत. मग त्या आत असलेलं तत्व कशी जागृत होतात, तर सगळ्यात पहिलं जड तत्व, पृथ्वी तत्व जागृत होतं. आणि मग त्या पृथ्वीच्या आत आपतत्व आहे, आणि त्या आप तत्वाच्या आत तेज तत्व आहे, आणि त्या तेज तत्वाच्या आत वायू तत्व आहे, आणि त्या वायू तत्वाच्या आत आकाश तत्व आहे. ही 5 स्थिती, 5 भूत झाली. आणि त्या आकाशाच्या आत जो आडलेला आहे, जो लपलेला आहे, तो बसलेला आहे, तो म्हणजे अधिदेव आहे, तो आत्मा आहे. मनुष्याचं शरीर हे भौतिक शरीर आहे, जे या पंचमहाभूतातनं तयार होतं, पण जो सगळ्यात शेवटी आत आहे, आकाश तत्वाच्या जो आत आहे, ते आत्मतत्व, तो आत्म, आपल्याला जसं आधी म्हणजे आत, आणि स्थिती, भौतिकता म्हणजे तो आत्मा, हा सगळ्यात खोलात बसलेला आहे. मग मनुष्य स्वप्नामध्ये असतो, स्वप्नामध्ये जातो, तेव्हा त्याचं देह असतो का, तो निश्चय असतो, झोपलेला असतो, पण तरी त्याचा आत्मा त्या स्वप्नामध्ये असतो. म्हणजेच काय की पंचमहाभूत ही वेगळी होतात आणि आत्मा हा वेगळा होतो, हे इथं सिद्ध होतं. मग भगवंतांनी सांगितलेलं आहे की पंचमहाभूत जरी वेगळी झाली तरी तो शेवटी व्यक्ती हा मलाच येऊन मिळतो. म्हणून आदिभूतामध्ये, आदी भौतिकतेमध्ये जर सूक्ष्मात व्यक्ती गेली तर ती मलाच येऊन मिळते. तशीच आदियज्ञामध्ये सुद्धा मलाच येऊन मिळते. आणि हे आपल्या वेद उपनिषदामध्ये दिलेलं आहे, प्रमाण आहे. कारण ज्या गोष्टीचं प्रमाण नाही त्याला किंमत शून्य, हे वेदांमध्ये आणि उपनिषदांमध्ये दिलेलं आहे. आणि हाच आत्मा अधियज्ञामध्ये पण असतो. जेव्हा तुम्ही ते तत्व, जेव्हा यज्ञामध्ये अग्नी प्रज्वलित त्या कुंडामध्ये होतो, तेव्हा त्या कुंडाच्या आतमध्ये असलेला जो आत्मा आहे, हाच तुम्हाला ओळखायचा आहे, असं भगवान श्रीकृष्णाने सांगितलं आहे. जी गोष्ट सरपण आहे, तूप आहे, इतर काही समिधा आहेत, ह्या सर्व गोष्टी ह्या पंचभूताच्या अंमलाखाली येतात, या भौतिकतेत येतात. पण त्या यज्ञाचा जो आत्मा असतो, त्या क्रियेचा जो आत्मा असतो, तो त्याच्यामध्ये स्थित असतो. हे जो जाणतो तोच मला जाणू शकतो, असं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे. झालं. हे
आता आपण ऐकलं तर थोडंसं गडबड गोंधळ इतका होतो की काय आहे, काय अधिभूत, काय अधिभौतिक, काय अधियज्ञ, नक्की काय सांगायचं आहे. हे जर आपल्या विचारांमध्ये गोंधळ होतो तर त्या अर्जुनाच्या विचारांमध्ये तेव्हा तसाच गोंधळ झाला. आणि तो भगवान श्रीकृष्णाला म्हणतो की एखादी गोष्ट मी तुला सोपी करून सांगायला सांगतोय आणि हे माधवा तू ती गोष्ट हळूहळू अवघड करून चाललेला आहेस. जीवनाचं रहस्य, जगायचं रहस्य, तुझ्यापर्यंत प्राप्त होण्याचं रहस्य हे मला तू सोप्या भाषेत सांगण्याच्या ऐवजी मला ते अवघड अवघड भाषेत चाललं आहे. फक्त मला एवढंच कळतं की जे तू सांगितल्याप्रमाणे की प्रत्येकाने तुला येऊन मिळलं पाहिजे, तुझ्यात सामावलं पाहिजे. पण अरे हे मधुसूदना, तुझ्यात सामावणं म्हणजे नक्की काय आहे? हा देहात सामावणं आहे का? परत अर्जुनाला प्रश्न हा आलाच त्याच्यामध्ये. आणि तेव्हा मग अर्जुन सांगतो, अरे हे आदिभूत, आदिभौतिक, आदि याज्ञिक हे जर तुला कळलं तर तुला असं कळेल की हा जो देह आहे ज्याच्यामध्ये माझा आत्मा स्थित आहे, हाच आत्म्याच्या आत जो आत्मा, ह्या देहाच्या आत जो आत्मा आहे तो त्या परमात्म्याचा आहे. आणि हेच माणसाला ओळखायचं आहे की आपण ज्याच्यामध्ये सामील होतो तो आत्मा आत्मा नसून परमात्मा आहे. आणि हे तू जाणून घे. हे मी माझ्या मुखाने तुला जी गीता सांगतो, जे तुला ज्ञान सांगत आहे, हे ज्ञान सांगताना माझी भूमिका मी पंचमहाभूताचा देह धारण करून तुला सांगत आहे. पण तू माझ्यात जेव्हा सामील होतोस तेव्हा तो मी म्हणजे श्रीकृष्ण नसून माझ्या शरीरामध्ये जो आत्मा आहे, जो परमात्म्याचा अंश आहे, म्हणजेच तो परमात्मा मीच आहे, हेच मला तुला सांगायचं आहे. आणि हेच सगळ्याला सांगायचं आहे. म्हणजे तुम्ही कुठूनही गेलात तरी तुम्ही शेवटी मलाच येऊन मिळतात. आणि हीच जाणीव प्रत्येक भौतिक माणसाला, अधिभौतिक व्यक्तीला क्षणोक्षणी जाणीव व्हायला पाहिजे. आपण एखाद्याशी बोलताना जर आपण त्या आत्म्याशी बोलतोय, एखाद्या वस्तूशी बोलताना, हातामध्ये एखादी वस्तू घेताना त्या वस्तूचा आत्मा आणि आपण आपला आत्मा हा जर एक रूप झाला तर तुमची वैज्ञानिक वैचारिक ज्ञानाची वैचारिकता ही बदलेल, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो. आणि मग ही बदललेली कृती मनुष्याला वेगळं अध्यात्म करायची गरज आहे का? तर नाही आहे. मग अध्यात्म म्हणजे काय? कशाला वेगळेपणा पाहिजे? आत्मा आत्म्याला जर ओळखत असेल तर त्याच्यासारखं अध्यात्म दुसरं कुठलंच नाही. म्हणून हे ओळखण्यासाठी, अध्यात्म ओळखण्यासाठी अधिभौतिक स्थिती, अधिभूत स्थिती आणि अधियज्ञ स्थिती, आणि मग ही स्थिती ती मनुष्याला जेव्हा कळेल आणि त्याला या तिन्ही स्थिती जेव्हा व्यवस्थित कळल्या की तोच व्यक्ती, तीच व्यक्ती मला येऊन मिळेल. मग माझ्यातला परमात्मा काय आहे आणि माझा अवतार काय आहे हे ओळखायला त्याला वेळ लागणार नाही. पण आज मी तुझ्या समोर ही गीता सांगत आहे, हे जे ज्ञान तुला देत आहे आणि हा जो देह आहे हा तू ओळख. तू माझ्याकडे बघताना ज्या नजरेने, ज्या दृष्टीने तू बघत आहेस ती दृष्टी ही तुला बदलायला पाहिजे. कारण या जगतामध्ये प्रत्येक गोष्ट ही जी अधिभौतिक गोष्ट आहे या प्रत्येकाला आत्मा आहे आणि ती एक ना एक दिवस नष्ट होणारी आहे आणि ती मलाच येऊन मिळणार आहे. हे तुला अजून पार्था कळत नाही का? बघा, ही इतका ह्या योगामध्ये भगवान श्रीकृष्ण कसं असतं की एखादी गोष्ट आपल्याला जर सांगायची असते ना समोरच्याला, तर समोरच्याची वैचारिकता अजून जर गोंधळून टाकली तर समोरचा हलत नाही. पण त्याला ती कळली तर त्याला कळतं की अरे चला आता माझ्या शंकांचं समाधान झालेलं आहे, आता मी उठतो. आणि तसं झालं असतं तर अर्जुन युद्धाला लागला असता किंवा युद्ध सोडून गेला असता. म्हणजे भगवान श्रीकृष्णाची ही खेळी बघा, म्हणजे काय आहे. आपण भगवद्गीता ऐकता ऐकता त्या परमात्म्याची, त्या भगवंताची खेळी काय होती की अर्जुन एका जागेवरती स्थिर राहावा, खिळून राहावा आणि त्याला ज्ञान पूर्ण आपल्याला द्यायचं आहे.
ते प्रत्येक समाजापर्यंत गेलेलं पाहिजे. समाजाला आत्म्याची ओळख व्हायला पाहिजे. माझ्या शरीरामध्ये असलेली चैतन्यमय ज्योत म्हणजे आत्मा, तर एवढं नाही, त्या आत्म्याची देवाणघेवाण मनुष्याला करता आली पाहिजे. परमात्म्यात सामील होणं, अध्यात्म म्हणजे काय, तर परमात्म्यात सामील होणं. पण परमात्म्यात सामील होण्यासाठी तो आत्मा जाणणं आपल्याला आधी गरजेचं आहे. आणि मग हे आत्मा जेव्हा मनुष्य जाणतो, जेव्हा आपण पाहतो की मनुष्य ध्यानामध्ये बसलेले असतात, योगी ध्यानामध्ये बसलेले असतात, कुठलीही हालचाल करत नाहीत आणि असं म्हणतात की तेव्हा ते परमेश्वराशी, त्या आत्म्याशी एकरूप असतात. त्याचं कारण असं की आदिभूत, आदिभौतिक आणि आदियज्ञ या तिन्ही स्थितीच्या पलीकडं ते जाऊन काय आहे, तर तो परमात्मा आहे. मग या तिन्ही स्थिती मनुष्याला आपल्याला स्वीकारून त्याच्यावरती नियंत्रण आणून त्या परमात्म्याशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे, असं अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतो. आणि हा आत्मविज्ञान योग इथं खरं वास्तविक संपतो. पण कसा संपतो, तर गोंधळल्या अवस्थेत संपतो. आणि या गोंधळल्या अवस्थेत अर्जुन श्रीकृष्णाला लगेच प्रश्न विचारतो, तू सांगितलंस ते ठीक आहे, पण मला एक गोष्ट सांग, अध्यात्म म्हणजे काय? श्रीकृष्ण डोक्याला हात लावतो, म्हणतो आत्ता याला एवढं सांगितलं तरी अजून याला सोपं करून पाहिजे. आणि तेच प्रश्न परत अर्जुन विचारत असतो, हे केशवा, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, हे मला तू सांग. आणि मग पुढं अक्षर ब्रह्म योगामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय उपदेश करतात ते पुढच्या भागात बघू. श्रीराम.